एक आडोशी बोगद्याजवळ प्रोपिलिन गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा हा अपघात झाला। या अपघातामध्ये टँकरमधील ज्वलनशील प्रोपिलिन वायूची गळती सुरू झाली होती। सदर घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक काही तास बंद ठेवून मुंबईकडे जाणारी वाहतूक लोणावळा व खोपोली मार्गे राष्ट्रीय महामार्गावर वळवण्यात आली होती। सन्माननीय सदस्य अमित साटम साहेबांनी जो प्रश्न विचारला त्या प्रश्नाच्या अनुषंगाने अध्यक्ष महोदय या टँकरची तपासणी केली होती। या टँकरनं योग्य तो परवानाही घेतला होता, त्याची वारंवार तपासणी होत होती, परंतु मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर पर्टिक्युलर एका ठिकाणी वाहन चालकाचा तोल गेला आणि तो टँकर पलटी झाला। अध्यक्ष महोदय, आपल्या अधिकाऱ्यांचं पण तेवढंच कौतुक करायला हवं, ट्रॅफिक पोलिसांचं कौतुक करायला हवं। वाहतूक कोंडी झाली ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही, परंतु ती वायू गळती जर झाली असती तर फार मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी होऊ शकली असती, कारण हा फार मोठ्या प्रमाणात ज्वलनशील पदार्थ आहे। त्याची योग्य प्रकारे त्याच ठिकाणी तजवीज करून तो ज्वलनशील पदार्थ पेट घेऊ नये, कारण जर त्याने पेट घेतला असता तर आजूबाजूच्या 500 मीटर परिसरामध्ये फार मोठी हानी होऊ शकली असती। आणि त्यामुळे ही वस्तुस्थिती आहे की त्या ठिकाणी वाहतूक कोंडी झाली, परंतु आपल्या अधिकाऱ्यांनी म्हणजे प्रामुख्याने ट्रॅफिक पोलीस, MSRDCचे पोलीस, आमचे RTOचे अधिकारी यांनी जागेवर जाऊन तपासणी करून योग्य त्या स्थळी त्या 2 टँकरमधून त्या टँकरमधला जो ज्वलनशील पदार्थ होता तो शिफ्ट केला। अध्यक्ष महोदय धन्यवाद। आपण ही मला संधी दिली प्रश्न विचारण्याची। ही जी घटना घडली अर्थातच त्याच्यात जी ट्रॅफिकची कोंडी झाली किंवा लोकांचे जे हाल झाले त्याच्यावर आम्ही सगळे व्यक्त झालो। इथे आता त्याच्यावर उत्तर पण सरकारने दिलेलं आहे आणि मग उपाययोजना झाल्या। महत्त्वाचा विषय हा अध्यक्ष महोदय की जी ही घटना घडली त्याच्यात एक व्हॉलेटाईल कंपाऊंड होतं। माझा प्रश्न आहे मंत्री महोदयांना की अशा ज्या घटना कदाचित पुढे पण घडू शकतात, कारण आपल्याकडे जसं मुंबईतच HPCL आहे, BPCL आहे, AGचा सीलॉड अशा अनेक कंपन्या ज्यांची ही वाहतूक चालत असते आत वेगळ्या वेगळ्या शहरांमध्ये। तर ह्याच्यासाठी आपल्याकडे उपाययोजना करताना 2 गोष्टी, एक हजार्डस मटेरियल व्हेकल टाईप Aच्या ते आपण घेणार का, कारण आपलं एक महत्त्वाचं शहर आहे, तसंच पूर्ण शहर आहे। ह्या वाहतूकच्या ज्या गोष्टी असतात मग कुठे ऍक्सिडेंट घडू शकतो, कुठे उलटा होऊ शकतो ट्रक, तर ते आपण हॅझमॅट व्हेकलचे युनिट्स अशा हायवेवर उभारणार का। आणि दुसरं म्हणजे जर टनलमध्ये आग लागली तर अर्थात फायर एक्सटिंग्विशर असतोच, पण तसे युनिट्स रिस्पॉन्ससाठी आत पण आपण त्याची सोय करणार का, कारण वेगळ्या वेगळ्या फायरसाठी वेगळ्या वेगळ्या गोष्टी असतात, कधी फोम असतो, कधी पाणी असतं, कधी सँड असते। तर ह्याच्यावर मंत्री महोदय लक्ष देऊन आपले MSRDCचे किंवा गृह खात्याचे हॅझमॅट आणि फायर एक्सटिंग्विशर युनिट्स तयार करणार का। मंत्री महोदय। अध्यक्ष महोदय, ही वस्तुस्थिती आहे आणि तशा प्रकारे युनिट करण्याच्या सूचना आम्ही MSRDCला दिलेल्या आहेत। दुसरी अजून एक महत्त्वाची सूचना या ठिकाणी आम्हाला करावीशी वाटते की त्या दरम्यान MSRDCने हा सुद्धा निर्णय घेतलेला आहे की टोल नाक्यावरची जी टोल घेतला गेला होता, काय होतं की मॅन्युअली जो टोल घेतला जातो त्याच्यामध्ये सूट ताबडतोब देता येते, परंतु फास्टॅगच्या माध्यमातून जो टोल घेतला जातो त्यामध्ये 5 कोटीपेक्षा जास्त ही रक्कम होती। आणि ह्या बाबतीत सुद्धा काही संघटनांनी आणि काही वाहन चालकांनी तक्रार केली माननीय मुख्यमंत्र्यांकडे, उपमुख्यमंत्र्यांकडे, आणि त्यावर असा निर्णय झाला की MSRDCच्या माध्यमातून तो त्या दरम्यानच्या म्हणजे त्या 36 तासामध्ये जो काही टोल वसुली करण्यात आली होती तो टोल पूर्णपणे त्या मालकांना ज्यांच्याकडनं वसुली करण्यात आली फास्टॅगच्या माध्यमातून परत देण्याचा निर्णय सुद्धा झालेला आहे। त्याचबरोबर पुढे जाऊन अजून एक माहिती आम्ही सभागृहाला देऊ इच्छितो अध्यक्ष महोदय की बाकीच्या मोठ्या मोठ्या काही देशांमध्ये अशा प्रकारे जर काही कुठली वायू गळती झाली किंवा काही अपघात झाले आणि त्यामुळे एकच मार्ग असेल आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणात जर वाहतूक कोंडी होत असेल तर असे काही जे टँकर्स आहेत, जे ज्वलनशील पदार्थ त्यामध्ये असतात, एअरलिफ्ट करून आपण ते नेऊ शकतो का याची सुद्धा चाचणी MSRDCच्या माध्यमातून करण्यात येणार आहे। अध्यक्ष, गरज पडली तर अध्यक्ष महोदय या ठिकाणी काही उपाययोजना अशा पद्धतीच्या करता येतात का जशा परदेशामध्ये आहेत त्याची सुद्धा पडताळणी MSRDCच्या माध्यमातून करण्यात येते। अतुलजी। अध्यक्ष मुळामध्ये ही जी घटना झाली ती घटना झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं की आपल्या ज्या केंद्रीय कंपन्या आहेत ज्या अशा प्रकारची वाहतूक करतात त्यांच्या इकडे अशा परिस्थितीत सॅल्वेज करण्याकरता जे इक्विपमेंट पाहिजे ते नव्हते। त्यामुळे यातनं आपल्याला एक नक्कीच ही शिक्षा मिळाली किंवा आपल्याला शिकवण मिळाली की अशा प्रकारे जेवढी वाहतूक होते त्या वाहतुकीच्या संदर्भात जर एखादा ॲक्सिडेंट झाला तर त्याला काय केलं पाहिजे याची SOPच नाही आहे। ती
इतके वर्ष वाहतूक करणाऱ्या कंपन्यांजवळही नाही आहे आणि आपण तर नवीन आहोत, त्यामुळे आपण करण्याचा विषय नाही आहे. आणि म्हणून आपण हे आदेश दिलेले आहेत. त्या कंपन्यांना देखील आपण सांगितलेलं आहे की जे वाहतूक करतात, कारण यातल्या बहुतांश कंपन्या केंद्र सरकारच्या कंपन्या आहेत, की त्यांनीही अशा प्रकरणी त्यांच्याकडे देखील हे इक्विपमेंट्स असले पाहिजेत रेस्क्यूचे, किंवा अशा पद्धतीनं जर टँकर लीक झाला तर काय करायचं, त्याला लगेच मोकळं कसं करायचं. आणि या परिस्थितीमध्ये पुढची जी एसओपी आहे ती एसओपी काय असली पाहिजे, या दोन्ही गोष्टी ठरवण्याचे आदेश देखील आपण त्यांना दिलेले आहेत. जयंतराव. अध्यक्ष महोदय, सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं हे अतिशय योग्य आहे आणि